सामान्यांच्यासाठी दृष्टांत होणं गरजेचं आहे. पूर्वीचा राज्य होता आणि त्या राज्याला पूर्ण कडा होता. पूर्वीच्या राज्याला एक कडा होता. दृष्टांत सिद्धांत कोणाच्या सर्वसामान्यांच्यासाठी घेतला पाहिजे. सर्वसामान्यांना पण निर्भीत माहिती झाली पाहिजे. आणि त्या राज्यामध्ये एक आंधळा भिकारी जातोय भिक्षा मागण्यासाठी. भिक्षा मागण्यासाठी एका सर्वगृहस्थाला विचारून त्या दरवाजातून आतमध्ये जातो आणि भिक्षा पूर्ण दिवस मागितल्यानंतर पुन्हा बाहेर निघायचं असतं. परंतु हा आंधळा असल्यामुळे एका सर्वगृहस्थाला विचारतो की भाऊ दादा मी कसं बाहेर पडतो. तो भाऊ त्याला म्हणतो की तू ह्या गाड्याला हात टेकत जा आणि हात टेकत गेल्यानंतर तुला त्या ठिकाणी हात लागला तिथून तू बाहेर निघशील. आणि अशा प्रकारे हा हात टेकत जातो आणि नेमका दरवाजा आल्यानंतर त्याच्या डोक्याला खाल सुटते. खाल सुटल्यानंतर तो परत चालतच राहतो. तो दरवाजा निघून जातो. असा फिरतच राहतो. आता कधी बाबा कधी बाहेर निघाला हा दरवाजा श्रीपाद बाबा काय सांगायचे 96 पिढ्या जरी गेल्या तरी कधीच बाहेर निघणार नाही. त्या पद्धतीने हा अनमोल मनुष्य देह आहे. काय दुर्लभम नरदेह नाथबाबा म्हणतात नरदेह दुर्लभ जाणार 100 वर्षाची गणना. 100 वर्षामध्ये अर्धे गोपेमध्ये अर्धे खेळण्यामध्ये बालपणामध्ये बाकी विषयामध्ये जातात. बालपण गेले नका तरुण कसे विषय रेखा बरे मावतात त्यामध्ये मेल्यानंतर परत जन्माला घेणारे जे स्मरण पाहावं त्याचे अत्यंत कलेवर पण तमे ते कोणते सदा तद्भाव भावित काय म्हणतात वर्णी जया जे आठवे तो त्याची गती ते पाहावे म्हणून की सदा स्मरावे. म्हणून सद्गुरू करून घ्यायचे. त्यांच्याकडनं ज्ञान प्राप्त करून घ्यायचे. आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचे. त्या ज्ञानावर आपण राहायचे. सतत क्षणोक्षणी हाच विचार करायचे. आपल्याला थोडा सुद्धा त्याच्यापासून विश्राम झाला नाही. पूर्ण जे आपले कर्म राहते दिवसभराचे तीच भक्ती आहे खरोखर. आणि ती भक्ती कापता येत नाही ओळखता येत नाही. काय ओढावं विठ्ठल पहावं विठ्ठल नाही ना कसं राहायची पूर्ण दिवसभरामध्ये हे मन आहे ना मन मागे घेऊन जाते पुढे पळवलं काय विषयांच्या मध्ये घेऊन तिथं तरी पळवतं. आणि त्या ज्ञानाची प्राप्ती संत महात्म्यांच्या मध्ये गेल्यानंतर होते आणि ते ज्ञान नक्कीच तिथून बाहेर पडते. माता पिता बंधू बहिणी कोणी गावाची निर्माण मित्र सज्जन सगळे हे तो सुखासाठी येतो. काय ज्यांनी हे जन घेतले असते काय विधान घेतलं ना बस तेवढ्या पर्यंत चांगलं नाही. तुम्हाला टेन्शन नसते ना बाबा मग समजत असतं आम्हाला समजतंय काय काय पैसा आहे ना संत महात्मे म्हणतात जोवरी चला नका तोवरी मनाती माझा माणूस लहान थोर लहान असताना तरी त्याच्या मागं धावते. त्याला जरी डोकं म्हणजे डोकं असून काही डोकं जरी त्याच्या डोक्यात जर काही जरी नसल्या ना तरी त्याच्या मागं धावते. त्याच्या मागं समाज राहील. आणि डोक्यावाल्याला जरी पैसा जर नसताना त्याच्या मागे कमी राहतील जातील ना कोण जातील जातील जे त्याची खून जाणतात ना ते त्यांच्या मागं जातील. मग त्यांना पैशावाला म्हणजे त्यांना किती पैशावाला असताना तरी ते त्याच्या मागं जाणार नाही. ते ज्ञानाच्याच मागं जातील. कारण ते कोणी सोडलं ना त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण जाणार आहे काय गर्भवासनेमध्ये परत गर्भवास नको. त्या टायमाला आपली जशी वासना होईल काय कारण हरिरूप झाले जाणणे हरपर्यंत केलेले हरीच्या काय हरिरूप झाले हरिरूप मध्ये काय अशी ज्या टायमाला साधकाची दृष्टी होईल त्या टायमाला पुढे त्याला कसा जन्म होईल. आपण दृष्टांताने सिद्धांताकडे जाऊ. जगभरात राजा भरपूर विद्वान होता ज्ञानी होता परंतु हरण सापडल्यानंतर हारणीचाच ध्यास घेऊ लागले. काय हारणीचाच ध्यास घेऊ लागले आणि मग कशा जन्मामध्ये गेले.
कशामुळे लहानाच्या गर्भामध्ये गेले की वासना त्यांना मिळली. काय वासना मिळली म्हणून आपली वासना जर घालवायची असेल तर जीवनामध्ये सद्गुरू आले पाहिजे. जीवनामध्ये सद्गुरू येत नाही तोपर्यंत आपली वासना जाऊ शकत नाही. 96 पिढ्या जरी गेल्या ना तरी जाऊ शकत नाही. यांना धर्म का करून राहिले. हे माझे काका आहेत. नाते बोलणारे जरी काका असले जीवनामध्ये त्यांच्या रूपाने ते सद्गुरू माझ्यासाठी जाऊन आले. काय भरपूर आता बोलतं भरपूर गावा असते आपल्या बोलती परंतु कोणीतरी हरिभक्त आपल्याशी नातं बोलतं पाहिजे. आणि मागे जर 20-25 वर्षाचा इतिहास जर पाहिला असेल हे जीवनात आल्यानंतर गुरुवारी भागडे बाबांच्या जवळ गेलो. भागडे बाबांच्याकडनं अनुग्रह घेतला. अनुग्रह घेतल्यानंतर त्याचं चिंतन केल्यानंतर गुरुवारी विठ्ठल बाबा बसले. त्यांनी मला पाहिलं आणि म्हणतात ना फळ पिकल्यानंतर आंबा पिकल्यानंतर तीच तर माझ्या आयुष्यामध्ये झाली. विठ्ठल बाबांनी पाहिलं आणि हे तर आपल्या निघायचे. बरं बाबांनी पण सांगितलं. बाबांनी त्या टायमाला रघुनाथ बाबा जिवंत होते. बाबा आणि यांनी म्हणावं भाऊ तुम्ही बाबांच्या जवळ जात जा. आणि काही दुर्मिळ बातम्या असतात कारण त्या ज्ञानापर्यंत पोहोचल्यानंतर तेव्हा तो साथ त्याला कुठेतरी आडनाती घालत नाही. माझा शिष्य आहे मी कशाला दुसऱ्याला पाहतो. आणि त्या टायमाला विठ्ठल बाबांनी सानिध्य घेतलं. सतत कीर्तन प्रवचन कुठेही असो निघाला त्यांच्या वयाचा विचार न करता कधी दिवसभर माझ्यापाशी येऊन बसायचे. ऐशी आता पदर धरा दे काय सांगितलंय या गावामध्ये देव आला पाहिजे. 80 पदराचे गणी त्यांनी भरपूर केलेले. काय भरपूर देवळ पाहायला आले. देव होऊन बसलेले 80 पदराचे गणी संत साधू ऋषी. आता त्यांनी देव पाहिला म्हणजे एका ठिकाणी देवी कपाळामध्ये जाऊन बसायला पाहिजे नाही भाऊ. अवतार कृपा धाराया कारण धाराया जनजीव वाढावया सुख भक्तिभाव धर्म आणि कुणाच्या नाम भरपूर वेदाने सांगितलेले. काय वेदाने भरपूर नाम भरपूर सांगितलेले. वेद अनंत होता अर्थ विठोबाची शरण काय सांगितलं पांढरं परमात्म्याला शरण जायला सांगितले. भरपूर वेदांनी बोललेले. काय शास्त्राने भरपूर सांगितलेले. कथा भरपूर बोलतात पण आपल्याला ताळमेळ हे संत महात्मे करून देतात. काय ते त्या मार्गाने गेलेले. काय त्या मार्गाने गेलेले पण त्या मार्गाने गेल्या आपण त्याच्या मागे चालून गेल्यानंतर गुरु हा संत मुळीचा राजा गुरु हा
जैसे अंदर हे गेले विसरून खऱ्या देवा या चालत्या वळत्या देवाला विसरून दुसऱ्याच्या मागे जातात. भरपूर तीर्थयात्रा करत बसतात, भरपूर उपवास चालेल काय नर्मदा परिक्रमा करायला करू नका असं नाही करू यायला पाहिजे काय जवळ सकळ सिद्ध आहे हात चालावा तीर्थयात्रे करून काय चुकू नको काय जायला सांगितलंय, परंतु ज्ञान प्राप्त करून किंवा संतांच्या संगतीमध्ये जायला सांगितलंय. तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम करून मग संतांच्या संगे शेव वासुदेव धन्य आपल्या जवळ आहे ना गुरु घाली ज्ञानांजन गुरु काय करतात ज्ञान अंजन करतात गुरु दाखवी गुरु सौभाग्य देऊन साधू बोल सौभाग्य जसं या माता माऊली आपल्या मुलीच्या नावाने कुंकू लावतात ना आपल्या कपाळावर परमात्म्याच्या नावाने सर्व कर्म आपल्या त्याच्या पित्याचं काय होतंय खरं बोलायला आहे ना तसं निघून वागण्यामुळे ना सर्वसाधारण माणसांच्या डोक्याच्या वरून जाईल बरं का कोणती राय होते तीर्थयात्रा करत होते काय भरपूर तीर्थयात्रा चालू करतात परंतु कुठेच भक्तीचा मेळ नव्हता दिसत काय मेळ नव्हता. कुकुट मुलींच्या आश्रमामध्ये गेले कुठे गेले कुकुट मुलींच्या आश्रमामध्ये गेले आणि तिथे मुक्कामी होते त्या दिवशी. मुक्कामाला असताना त्या आश्रमामध्ये 3 स्त्रिया आल्या एकदम काळ्या फक्त स्त्रिया होत्या आणि त्या स्त्रिया आतमध्ये कुकुट मुलींच्या आश्रमामध्ये गेल्या आणि आश्रमामधून जाताना त्यांनी काय पाहिलं काळ्या पाहिल्या परंतु बाहेर येताना काय पाहिलं त्यांनी एकदम शुभ्र वरे येताना पाहिलं आणि त्या टायमाला पोलिटिकांनी त्यांना विचारलं तर तुम्ही आतमध्ये जाताना काळ्या होत्या आणि बाहेर येताना का बरं कशा काय बोलल्या तर त्या टायमाला गंगा यमुना आणि सरस्वती अशा त्या नद्या होत्या आणि त्या पण संत महात्म्यांच्या काय मागे दर्शनासाठी पवित्र त्यांना पण गरज आहे पदस्पर्शाची त्यांच्या संत महात्म्यांच्या सद्गुरू महात्म्य असे असतात की तयाच्या चिंतने करतील दोषी करतील वाशी पाठकांच्या किती मागच्या जन्माचे पाप असतील अशा महात्म्यांच्या नुसत्या सानिध्याने पाप करतील आणि मग त्या टायमाला पुंडलिकरायांच्या मध्ये वैराग्य तयार झालं. वैराग्य तयार झाल्यानंतर पुंडलिकरायांनी तो अभ्यास केला नाही तर नानाशास्त्र पडेल होतं बाबा नानाशास्त्र पडेल होतं नाना दैवत तुमच्या आत्मज्ञान पाहता सर्व कर्म निरर्थक आत्मज्ञान जर नसेल ना भरपूर शास्त्र वाचतील भरपूर देवदेवतांची पूजा करतील पण आत्मज्ञान पाहता सर्व कर्म निरर्थक पाऊल मावशी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मृत जायचा शृंगार एखाद्या माड्याला आपण किती शृंगार केला परंतु त्याच्यात जर चैतन्य जर निघून जर गेलं तर काय उपयोगी किंवा कलेविन सोपटे माऊली मावशी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कलेविन सोपटे कणसे लागली घाटे काय करावे गो देवस्थान कणसाचं दार लागले ना आपण भाग करा भाग एकदम पायाला एकदम भरलेला दिसतोय परंतु जर फळ काय म्हणतात पण जी जर असली त्याच्यामध्ये धान्यच घालणं त्याचा काय उपयोग त्या शेतकऱ्याचा एखाद्याने एकदम सुंदर बांधला बांधलेला आहे कोटी रुपयाचा बांधला बांधलेला आहे परंतु त्या बांधल्यात राहतच नाही फक्त नावासाठी बांधून ठेवलेला आहे काय त्याचा काय उपयोग तसं भरपूर शास्त्र अभ्यास करतात येऊन चाललंय परंतु आत्मज्ञानापर्यंत पोहोचत नाही ना सर्व कर्म निरंतर माय बापानं संत महात्मे काय करतात पहिला
मागल्या देव दाखवतात. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, धर्म जागो महिमा देही दाविला देव निवारण भवर झाले अवघात नाही. धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव. अशा प्रकारे आपण कशामुळे आज्ञाने झाले की भाऊ या ठिकाणी आपण केलं की माझे कल्पनेने साधस्य पाहून म्हणजे चालता येतंय पण पाहण्यासारखं नेमकं कसं चालायला पाहिजे. चालताना चालण्याची कोठे नवी असतात. मागे 84 दक्षिणीमध्ये नेमकंच आपल्याला वागता येत नव्हतं, नेमकं चालता येत नव्हतं, नेमकं बोलता येत नव्हतं. परंतु धर्म जागो गुरु महिमा कल्पना अविद्येने जीव होतो मी. परंतु औचित्य योगाने सद्गुरू माझ्या जीवनामध्ये आले आणि सद्गुरू काय करतात तर माझ्या बापाने अनुग्रह येतात. अनुग्रह केल्यानंतर अर्थसात्विक भाव होतात. जेथे कीर्तन नामघोष काय म्हणतात बाबा, जेथे कीर्तन नामघोष नामाचा जर घोष केला, नामाचं कीर्तन साधन पाहिजे. या नामाचा घोष केल्यानंतर जेथे कीर्तन नामघोष करती निर्लज्ज हरीचे दास सकल होता मध्ये रस आणि तुटती पाश बहुवंदनाची. काय सांगितलं ज्या टायमाला असं नामघोष चालू आहे ना त्या टायमाला त्या साधनाकडे देव धावून येतो. येती अंगा वस्ती लक्षणे अंतरी केले लागले नाही. काय म्हणतात येती अंगा आणि आता ते पाहिजे तुकाराम महाराजांना पण अशी प्रक्रिया झाली. या देवाची भरता वारी अंगी प्रेमाचे फेरे त्यांनी प्रेमदाते नाही निर्लोके नाही प्रगते राम फक्त भक्ता केलंच पाहिजे. बोध हा आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. काय मनुष्य देहा आयुष्य नीट या देहाद्वारे काही पण साध्य करता येऊ शकते. करा ते करा शुद्ध आणि करो आणि प्रबोध संतांनी माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पूर्वजांनी पाप केलेले हे बहु विस्तार. लोकांना का असं ज्ञान प्राप्त होतं पूर्वजन्माच्या पापाचं संचित सांगतात. विषय विष्णू अशी म्हणतात श्रेणीता निर्मोदले 84 लक्ष जण हेळतात. ज्ञानाची भीती हरवून गेलेली
आणि ह्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी संत महात्मे आहेत पाय बापांना सद्गुरू वाचून सापडण्यासाठी घरामध्ये पाय आपणासारखे कधी टाकतात. जसं लोखंडाला परीस लागल्यानंतर त्याचं सोनं व्हायला किती वेळ लागतो? बोराडे बाबा क्षणामध्ये पूर्ण आम्ही गेले समरस झाले पैसे लावून गेले जनता प्राप्ती केल्यानंतर तिथंच नाही बसून राहायचं. काय मला भेटलं आता काय आपण त्या साधनेवर आणून राहायचंय, भक्ती करायचंय. रोजचे जे आपले कर्म आहेत ना खाण्यापिण्यापासून जे काय रोजचे व्यवहार होते ते कर्म आपले कसे झाले पाहिजे. आणि हे आपल्याला माहीत झाल्यानंतर आपल्याला माहीत झालेले की आपण सरळ रस्त्याने चालत राहायचे आणि जे आपल्या मागून येणार आहेत ना त्यांना हा मार्ग सांगत राहायचे. कीर्तन प्रवचन फेटा मानून कीर्तन करणं यालाच कीर्तन नाही म्हणते. एखाद्या सर्वसाधारण माणसाला आपण जरी सन्मान दिला ना आणि तो आपल्या मार्गाने चालत आला ना तेच कीर्तन आहे खऱ्या अर्थाने. हे फेटा मानून सांगणं आणि तो भजन पण विसरून गेलो काय. आणि मायबापानं तुम्ही सर्व प्रबोधनकार आहात. काही इकडे तिकडे जागा असेल ते माझ्या अल्पबुद्धीचा व्यवसाय चांगला असेल ते संत महात्म्यांचा तुमच्या समोर बसलेले संत महात्मे झालेली सेवा हनुमंतरायाच्या परमात्म्याच्या चरणावर ठेवतो आणि सेवेला पूर्ण